हे कसं शक्य आहे? म्हणजे पैसे देतो म्हणून सांगायचं आणि एका खिशात पैसे ठेवायचे, दुसऱ्या पैशात काढून घ्यायचे आणि लोकांना संभ्रमावस्थेत ठेवायचं. तुम्ही जर त्या नियम अटी बघितले, 14-15 नियम अटी त्यात आहेत, त्या कधीही 15 दिवसात पूर्ण होणार नाही आहेत. आणि ज्यांनी केला हा अर्थसंकल्प सादर, ते कोल्हापुरात सगळे, महाराष्ट्रात, एक देशभरात एक संदेश गेलेला आहे. ज्या व्यक्तीने बहिणीच्या विरोधात आणि दुसरी महिला उभा केली, त्यांना बहिणीची काळजी आता आठवती का? भावाची काळजी आता आठवती का? आता बऱ्याच जण आठवण यायला लागलेली आहे, कारण त्यांना महाराष्ट्राने झटका दिला आहे, म्हणून बऱ्याच जणांची आठवण येणार आहे. ही सुद्धा आपल्याला बहिणींना, वास्तविक बहिणींची काळजी असेल तर महिलांचा अत्याचार किती होत आहेत, किती बलात्कार होत आहेत, भयभीत महिला किती आहेत, याच्यासाठी कायदे कठोर करा. किती आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले, किती मिसिंग कोल्हापुरात आहेत, त्या महिला गेल्या कुठं, हे बघा तुम्ही आधी. बहिणीची योजना ठीक आहे, झाली पाहिजे, केली पाहिजे, पण ती न होणारी योजना आहे. ती कायदे अटी एवढ्या सांगितल्या आहेत त्यांनी, त्या पूर्ण होणार नाहीत 15 दिवसामध्ये. ती सुद्धा योजना चांगली आहे, पण ती फसवी योजना आहे, ती पूर्ण होणार नाही आहे.